यश म्हणजे आनंदी आयुष्य जगणं. तुम्ही शांतीपूर्ण, आनंदी, सुखी आणि आवडीच्या कार्यात समरसून जाता तेव्हा तुम्ही यशस्वी असता. तुम्हाला कोणतं काम आवडतं याचा शोध तुम्ही घ्या. आवडतं कामच तुम्ही करा. जर तुमची आवड कोणत्या क्षेत्रात आहे, कशात आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या अंतर्मनाकडे मार्गदर्शन मागा आणि तुम्हाला त्याचे संकेत मिळतील सुद्धा. यशस्वी लोक कधीच स्वार्थी नसतात. मानवाची सेवा त्यांच्या जीवनाची मुख्य अभिलाषा असते. मनाच्या सखोल गहन शांतीविषयी यश संभवत नाही. यशस्वी व्यक्तीकडे महान अध्यात्म समंजसपणा असतो. तुम्ही तुमच्या उद्दिष्टांचं स्पष्टपणे मनन केलं तर तुमच्या अंतर्मनाच्या चमत्कार घडवून आणणाऱ्या शक्तीद्वारे तुमच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी पुरवल्या जात नाहीत. आणि म्हणूनच भावनेने भारले गेलेले तुमचे विचार शाश्वत बनतात. तुमच्या विश्वासानुसार तुम्हाला सर्व काही प्राप्त होते. सतत विचार करण्याची, कल्पना करण्याची शक्ती अंतर्मनाच्या जादू घडवून आणणाऱ्या सुप्त शक्तीला जागृत करते. जर तुम्हाला पदोन्नती हवी असेल, जर तुमचे वरिष्ठ, सुपरवायझर, तुमचे कुटुंबीय, मित्र तुमच्या पदोन्नतीबाबत तुमचं अभिनंदन करत असल्याची कल्पना करा. हे काल्पनिक चित्र अत्यंत स्पष्ट आणि वास्तविक बनवा. त्यांचे हावभाव निहाळा. त्यांचे अभिनंदनाचे आवाज ऐका. वारंवार असं करत राहा आणि तुमच्या मनात हे चित्र वारंवार जिवंत करून तुमच्या मनोकामना सुखद अंत अनुभवा. तुमचं अंतर्मन हे आठवणीचं भांडार आहे. उत्कृष्ट आठवणीसाठी पुन्हा पुन्हा म्हणा, माझ्या अंतर्मनाची असीम प्रज्ञा प्रत्येक ठिकाणी मला हव्या त्या गोष्टीचं स्मरण घडवत आहे. जर तुम्हाला घर किंवा इतर कोणत्याही प्रकारची संपत्ती विकायची असेल तर पुढील वाक्य म्हणा, शांतपणे आणि हृदयापासून. असीम प्रज्ञा हे घर, प्रॉपर्टी ज्याला हवी आहे, ज्यात त्याची भरभराट होणार आहे, अशा ग्राहकाला माझ्याकडे आकर्षित करत आहे. ही जाणीव कायम टिकवून ठेवा. तुमच्या अंतर्मनाचे प्रवाह त्या जाणीवेला खरं करून दाखवतील. यशाच्या कल्पनेत यश सामावलं आहे. स्वतःशीच यश यश हा शब्द मनात वारंवार उच्चारा, जेणेकरून तुमचं अंतर्मन यश आकृष्ट करणार आहे. म्हणून पहा, कितीही काही झालं ना तरी स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ द्यायचा नाही. जो स्वतःवरती विश्वास ठेवतो त्याला भगवंत सर्व काही देत असतो. म्हणून तुम्ही जर स्वतःवरती जर शंका घेत असाल तर तुम्हाला काहीही प्राप्त होणार आहे. कसे तरी काम पूर्ण करणं यात खरं यश नाही. ध्येय अधिक महान, अधिक सविस्तर आणि सेवाभावी साधणारं करायला पाहिजे. आणि पहा, जी गोष्ट तुम्ही करू इच्छिता तिचा वाटा फक्त तुमच्या पुरता मर्यादित असता कामा नये. तुमची इच्छा संकुचित असू नये. यशाकडे नेणारं पहिलं अत्यंत महत्त्वाचं पाऊल म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टी करणं आवडतं हे शोधणं. आयुष्याच्या साहसी खेळात जिंकणं हेच खरं यश. आणि पहा, आयुष्याच्या शांती, सुसंवाद, अंतर्बाह्य एकवाक्यता, सुरक्षितता आणि आनंद अशा अमूर्त गोष्टीचं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहेत. मानवाच्या सखोल स्वत्वातून त्यांचा उगम होतो. कपड्यांना लागणारी कसर खाऊ शकत नाही आणि लोखंडाला लागणारा गंज संपवू शकत नाही. ज्याची चोरी होऊ शकत नाही ते म्हणजे अंतर्मन. म्हणून तुम्ही तुमच्या अंतर्मनाला ओळखून घ्या आणि त्यानुसार आयुष्य जगायला लागा. नक्कीच तुम्ही तुमचं आयुष्य हे यशस्वीरित्या आनंदाने जगणार आहात. आणि पहा, तुम्हाला यश प्राप्ती करायची आहे तर तुमच्यातली शक्ती तुम्हाला ओळखायला आहे. जो तुमच्यात अत्यंत महान आहे त्याला तुमचा सेवक बनू द्या. तुम्हाला यश प्राप्त करायचं आहे तर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. आणि पहा, नक्कीच तुम्हाला
तुमच्या जे इच्छा आहेत त्या पूर्ण होणार आहेत. जो खरोखर महान असतो तो कधीच अहंकार दाखवत नाही. तो लोकांची सेवा करतो कारण त्याला आपल्या शक्तीची जाणीव असते. आणि जर तुला खऱ्या अर्थाने यश मिळवायचं असेल तर आधी स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. कारण जग तुझ्यावर विश्वास ठेवेल की नाही माहीत नाही, पण तू स्वतःवर विश्वास ठेवलास तर तुझं नशीब बदलायला वेळ लागणार नाही. महान लोक वर जातात अहंकाराने नाही तर सेवाभावाने. यश मिळतं दुसऱ्यांच्या विश्वासाने नाही तर स्वतःवरच्या विश्वासाने. जर तुम्हाला विश्वास असेल तर मला महान बनायचंय असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आणि पहा, नक्कीच तुम्हाला तुमची जी इच्छा तुम्ही ठरवली आहे ती पूर्ण होणार आहे. आणि हा संदेश तुम्ही जर जास्तीत जास्त जणांना शेअर केलं तर स्वामी महाराजांचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहे. आजकाल लोकांना मोठं तर व्हायचंय पण काहीच द्यायचं नाही. लोकांना नाव हवंय, मान हवंय, मेहनत, त्याग आणि संयम नको. पण जो कष्ट करतो, संयम ठेवतो, तोच एक दिवस वरती मोठ्या पदावर जातो. तुला माहीत आहे तुझ्या सगळ्यात मोठं शस्त्र काय आहे? तुझा आत्मविश्वास. हे जग तुम्हाला थांबवेल, लोक तुमच्यावर हसतील, तुमच्या स्वप्नांना कमी लेखतील. पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्हाला कोणतीच ताकद हरवू शकणार नाही. जीवनात अशी वेळ येईल जेव्हा सगळं चुकीचं चाललंय असं वाटेल, पण तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि मी हे करू शकतो असे तुम्ही स्वतःच्या मनाला म्हणा. आणि याच क्षणी तुमची खरी परीक्षा असते. स्वामी माऊली नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा की तू एकटा नाहीस. जर तू प्रामाणिकपणे प्रयत्न करत असशील तर देव तुझ्या पाठीशी कायम उभा आहे. तू फक्त हार मानू नकोस. स्वतःवर विश्वास ठेवायचा असेल तर पहिलं पाऊल म्हणजे स्वतःला ओळखावं लागेल. आपल्यातली ताकद ओळखावी लागेल. आपण काय करू शकतो हे समजावं लागेल. ज्याला स्वतःची किंमत माहीत नाही त्याला जग कधीच कमी समजू शकत नाही. तू पडशील, चुका होईल, अपयशी होईशील, पण अपयश म्हणजे शेवट नाही, एक नवीन सुरुवात. ज्याने अपयशातून शिकून पुढे गेला तोच खरा विजेता बनला. आता स्वतःवर विश्वास ठेवण्याची, दुसऱ्यांवर अवलंबून न राहण्याची सवय लाव. लोकांचा विचार करणं सोडून दे आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी जगायला सुरुवात कर. तुझं आयुष्य आहे आणि त्याला बदलण्याची ताकद फक्त तुझ्यातच आहे. विश्वास असेल तर मी स्वतःवर विश्वास ठेवणार असे टाईप कर. हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर.